काल एक 4 मिनिटाचा व्हिडिओ पाहण्यात आला। त्या व्हिडिओमध्ये एका पॉश घरात राहणारा वृद्ध माणूस गरगर करणाऱ्या खचलेल्या आवाजात त्याच्या आयुष्याची सगळ्यात हृदयस्पर्शी गोष्ट आणि त्यातून तो जे काही शिकला ते सांगत होता। तो म्हणाला, एक काळ होता जेव्हा माझ्याकडे पण अमाप संपत्ती होती, अधिकार आणि पॉवर होती। मी देशातल्या टॉप कंपनीचा मालक होतो, पण देवाच्या कृपेने ती संपत्ती कधी माझ्या डोक्यात गेली नाही। मी कधी त्याचा गर्व केला नाही। नंतर मी माझी सगळी संपत्ती माझ्या मुलाला देऊन टाकली की पुढे जाऊन म्हातारपणात हा माझा सांभाळ करेल, पण तसं झालं नाही। संपत्ती मिळाल्यावर तो सगळ्यांना विसरला। त्याने मागे वळून कुणाकडे पाहिलं नाही, ना वृद्ध आईवडील, ना भाऊ, ना त्यांची मुलं। पैशामुळे त्याच्याकडे पॉवर आली आणि पॉवरमुळे ॲरोगन्स। त्याने मला माझ्या घरातून बाहेर काढलं। मी काय बोलणार आता त्याच्याबद्दल। पुढे एका पाठोपाठ सगळ्यांना घराबाहेर काढलं आणि 36 मजली घरात आता तो एकटाच राहतोय। त्याला आपल्या पालकांबद्दल जराही कणव नाही, त्याला कुणाचीच काळजी नाही, कारण आता त्याला वाटतं तो कोणालाही विकत घेऊ शकतो। बरं झालं मी थोडे पैसे वाचून ठेवले होते की ज्यामुळं आज मी जीवनाशी किमान संघर्ष करत जगतोय। निदान मी रस्त्यावर आलो असतो आणि मला खात्री आहे मला रस्त्यावर आलेलं पाहून माझ्या मुलाला आनंद मिळाला असता। म्हणजे हे शब्द आहेत कधी काळी 12,000 कोटींच्या रेमंड्स कंपनीचे मालक राहिलेल्या विजयपत सिंघानिया यांचे। पण त्यांनी त्यांच्या लेकाकडे म्हणजे गौतम सिंघानियांकडे कंपनी हँडओव्हर केली आणि एका झटक्यात हो त्याचं नव्हतं झालं। म्हणजे जुनी माणसं म्हणायची, पैसा कमी असला तरी चालेल, पण पोटाला अवलाद चांगली पाहिजे। पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा। आणि नेमकं यातच विजयपत सिंघानिया यांचं नशीब फुटकं निघालं। असो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे एक काळ होता जेव्हा सिंघानिया कुटुंब कमाईच्या बाबतीत अंबानी कुटुंबाला जड जायचं, पण त्यांच्या घरातील अंतर्गत वादामुळे ते कुटुंब डबघाईला आलेलं आहे। त्याचीच ही सगळी गोष्ट। म्हणजे साधारण 120 वर्षांपूर्वी कंपनीची सुरुवात झाली होती, ती सुद्धा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एका कापड गिरणीत, जिथं आधी फक्त कांबळ बनवली जायची। पुढे जाऊन तिथं सैन्यातील जवानांसाठी युनिफॉर्म तयार केले जाऊ लागले। 1925 साली मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्यानं ती कंपनी विकत घेतली। कंपनीचं नाव ठेवलं वाडिया मिल। त्यानं 15 वर्ष कंपनी चालवल्यानंतर 1940 मध्ये कैलाशपत सिंघानिया नावाच्या आणखी एका मोठ्या व्यापाऱ्यानं ती कंपनी विकत घेतली आणि त्यांनी वाडिया मिल हे नाव बदलून रेमंड मिल असं कंपनीचं नाव ठेवलं। त्या कैलाशपत सिंघानिया यांचं कुटुंब राजस्थानमधून कानपूरला स्थलांतरित झालं होतं। कानपूरमध्ये ते JK कॉटन स्पिनिंग आणि विनिंग मिल्स कंपनीचा कारभार सांभाळत होते। पुढे रेमंडची मालकी मिळाल्यावर त्यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या कपड्यांना टक्कर देण्यासाठी तिथं कपडे तयार करण्याचा उद्योग सुरू केला। कैलाश सिंघानिया यांनी फॅब्रिक व्यवसायावर फोकस करून चांगल्या क्वालिटीचे पण स्वस्त कपडे बनवायला सुरुवात केली। त्या धंद्यात त्यांना बरकत मिळाली आणि 1958 साली त्यांनी मुंबईमध्ये रेमंडच्या कपड्यांचं सगळ्यात पहिलं शोरूम खोललं। 1960 मध्ये त्यांनी परदेशातून मशिनी मागवल्या आणि कपड्यांचा उद्योग आणखी तेजीत आणला। 1980 साली येईस्तोवर विजयपत सिंघानिया यांच्या हाती रेमंड कंपनीची सगळी सूत्र आली। दरम्यान विजयपत सिंघानिया हे अतिशय धोरणी बिझनेसमॅन, लात मारल तिथं पाणी काढणार अशी त्यांची वृत्ती होती आणि अतिशय जबाबदारीपूर्वक डोळ्यात भरावी अशी रेमंड कंपनीची प्रगती केली। 1986 साली विजयपत सिंघानिया यांनी फॅब्रिक बिझनेस सोबत परफ्यूम ब्रँड पार्क एव्हेन्यू सुद्धा बाजारात आणला। 1990 नंतर फक्त भारत नाही, परदेशातही काही ठिकाणी आपल्या रेमंड आणि पार्क एव्हेन्यू कंपनीचे प्लांट उभे केले, शोरूम खोलली। त्याच काळात रेमंडची द कम्प्लीट मॅन फील्स लाईक अ हेवन अशी जाहिरात टीव्हीवर झळकू लागली। म्हणजे जो माणूस रेमंडचे सूट अंगावर घालतो तो परिपूर्ण माणूस असतो आणि त्याला स्वर्गाची अनुभूती होते असा रेमंडचा दावा आहे। आजही रेमंडची तशीच जाहिरात टीव्हीवर दिसते। लग्न कार्यात अनेकांचं स्वप्न असतं की आपल्या अंगावर रेमंडचा सूट असावा। असो, 2015 पर्यंत विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला टॉप 50 व्यवसायांच्या यादीत आणून पोहोचवलं होतं। सिंघानिया यांना त्यावेळी अनेक सन्मान मिळाले। त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलं, जो देशातील 3रा सर्वात मोठा सन्मान आहे। त्या काळी ते अंबानी कुटुंबालाही टक्कर द्यायचे। मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरापेक्षा त्यांच्या JK हाऊसची मुंबईत जास्त चर्चा असायची। पण पुढे त्यांनी एक निर्णय घेतला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं। आजही त्यांना त्याचा पश्चाताप होतोय। त्याचं झालं असं, विजयपत सिंघानिया आपल्या कंपनीची वाटणी करण्यावरून चिंतित होते, कारण तेव्हा त्यांची दोन्ही मुलं मधुपती सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात भांडणाची परिस्थिती निर्माण झाली होती।
पण पुढं मधुपती यांनी परिवारातील अंतर्गत वादविवादामुळे आपली संपत्ती आणि रेमंड कंपनीतल्या शेअर्सचा त्याग केला आणि सिंघानिया परिवाराशी असलेलं नातंही संपुष्टात आणलं. त्यानंतर शेवटी विजयपत यांनी गौतमकडे सगळी संपत्ती हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नातवंडांनी त्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली, पण ते केस हरले. पुढे मग 2015-16 दरम्यान विजयपत यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्या हाती रेमंडची सगळी सूत्र सोपवली. एवढंच नाही तर त्यांचे 1000 कोटी रुपये किमतीचे शेअर्सही मुलाच्या नावावर टाकले. पण गौतम सिंघानिया यांच्या हाती सगळ्या साम्राज्याची सूत्र आल्यावर त्यांनी आपला रंग दाखवायला चालू केलं. त्यांनी आपल्या बापाशीच विद्रोह करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यातलं नातं फाटलं. दोघांच्यातला वाद इतका वाढला की प्रकरण कोर्टात गेलं. पोरानं पुढे राहत्या घरातून बापाला हाकललं. तेव्हापासून विजयपत सिंघानिया एका भाड्याच्या घरात राहत आहेत. तेव्हापासून विजयपत सिंघानिया यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला संपत्ती, बिझनेस सोपून खूप मोठी चूक केली. त्यांच्या मुलानं त्यांच्या गाड्या तर घेतल्याच, पण गाडीचा ड्रायव्हर सुद्धा कामावरून काढून टाकला. आता मागच्या काही दिवसांपूर्वी गौतम यांनी त्यांची पत्नी नवाज मोदी यांनाही घरातून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला. पण त्यांची पत्नी त्यांच्या वडिलांसारखी गुपचूप सहन करणारी नाही. तिनं आपल्या नवऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली असून आपल्या मुलींसाठी 75% संपत्तीची मागणी केली आहे. म्हणजे जे पोरानं बापासोबत केलं तेच कर्म फिरून आता गौतम सिंघानिया यांच्या विरोधात बायकोच्या रूपानं उलटलंय. कर्मा इज ए बिच म्हणतात ते हेच. मंडळी, संत कबीर यांचा एक फेमस दोहा आहे. त्यात कबीर असं म्हणतात की बीज बोए बबूल का आम कहा से होय, म्हणजे तुमच्या वाईट कामांचं फळ हे नेहमी वाईटच असतंय. आता तो गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नीचा वाद कोर्टात चालू आहे, पण त्याबद्दल त्यांच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की त्यानं मला सुद्धा काही हिस्सा द्यायचं वचन दिलं होतं, पण पुढं त्यानं ते वचन पाळलं नाही. त्या 2 सेकंदांच्या डीलनं सगळं उद्ध्वस्त केलं. मी त्याला माझी सगळी संपत्ती देऊन चूक केली. आता त्यानं त्याच्या पत्नी नवाज मोदीला पण घराबाहेर काढलंय. पण मी माझ्या सुनेची साथ देणार, कारण मी माझ्या मुलाला चांगलं ओळखतो. तो नवाजला कोणत्याच परिस्थितीत 75% संपत्ती तिला देणार नाही. तर मंडळी, एकूण असा सगळा कुठं नाही. ते म्हणतात ना, ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नसती, मग तो पैसा असो व माणसं. म्हणून जुनी माणसं पैशांपेक्षा माणुसकी आणि संस्काराला जास्त महत्त्व द्यायची. आता येत्या काळात गौतम सिंघानिया यांच्यावर त्यांच्या वडिलांसारखी वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. बाकी एकूण प्रकरणावर तुमचं मत नेमकं काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.